कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांचे निकाल लागताच उभाटाचे 4 नगरसेवक त्या दिवसापासून बेपत्ता आहेत। एकंदरीत 16 तारखेपासूनच या नगरसेवकाच्या संपर्कात उभाटाचे पदाधिकारी आहेत, मात्र अद्यापही या नगरसेवकांचा कोणताच ठाव ठिकाणा सध्या लागलेला नाही आहे। यामध्ये हे 4ही नगरसेवक हे सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याची देखील चर्चा आहे। एकंदरीतच याबाबत उभाटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे। उभाटाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात या नगरसेवकांची मिसिंगची तक्रार दाखल करण्यात यावी असा अर्ज देखील दाखल केला आहे। त्याचप्रमाणे या नगरसेवकांना व्हीप देखील बजावण्यात आला आहे। वारंवार ठाकरे गटाकडून या नगरसेवकांनी माध्यमांसमोर येऊन गैरसमज दूर करावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे। मात्र त्यानंतरही हे नगरसेवक सध्या आले नसल्याने आता सध्या आज उभाटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी कल्याण पूर्व शहरामध्ये पाहिलं तर ठिकठिकाणी नगरसेवक बेपत्ता असल्याचे सध्या हे पोस्टर्स या ठिकाणी लावलेत। आपण पाहू शकता या पोस्टर्समध्ये मधुर उमेश म्हात्रे, कीर्ती राजन ढोणे नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिनांक 16 जानेवारीपासून बेपत्ता आहेत। त्यांच्याबाबत कोणालाही कुठलीही माहिती मिळाल्यास तत्काळ शिवसेना शहर शाखा येथे संपर्क साधावा असं आवाहन या पोस्टरच्या माध्यमातून करण्यात येते। कल्याण पूर्वेतील संपूर्ण शहरात अशा आशयाचे पोस्टर आज हे लावण्यात आलेत। आपल्यासोबत ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत। दादा, काय सांगशील एकंदरीत तुम्ही हे जे 4 नगरसेवक जे बेपत्ताबाबत पोस्टर्स लावले? खरं तर ज्यावेळी दिवसापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निकाल लागलेला आहे तेव्हापासून हे 2 नगरसेवक कीर्ती राजन ढोणे आणि मधुर उमेश म्हात्रे हे दोन्ही आमच्या संपर्कात नाही आहे। आम्ही त्यांच्या कार्यालयाशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क केल्याने देखील आम्हाला त्यांची कुठली शोध लागलेली नाही आहे। त्यामुळे माननीय जिल्हाप्रमुख शरद पाटील साहेब यांनी कोळशेवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी रितसर तक्रार देऊन पोलिसांना त्या ठिकाणी आमचे 2 नगरसेवक शोधून द्या अशी विनंती केलेली आहे। त्याचबरोबर माननीय संजय राऊत साहेब यांनी ठिकठिकाणी सार्वजनिक ठिकाणी शहरामध्ये या दोन्ही नगरसेवक बेपत्ता असल्याचा पोस्टर लावा, जेणेकरून ज्यांना कोणाला त्यांच्याबद्दल काही माहिती मिळेल तर त्यांनी आमच्या शिवसेना शहर शाखा कोळशेवाडी या ठिकाणी संपर्क साधा अशी आम्ही त्या ठिकाणी अपील करतोय। 9 दिवस उलटून गेलेत, काही संपर्क झाला होता? कारण मध्यंतरी तुमचे जिल्हा प्रमुख देखील असं बोलले होते की संपर्कात आहेत, तर या दरम्यान काही संपर्क झालेला आहे? त्यांच्याशी थेट संपर्क झाला नव्हता, तर त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं होतं की आमच्या ते संपर्कात आहेत आणि लवकरात आम्ही तुमच्यासोबत या ठिकाणी जोडून घेऊ किंवा तुमच्या गटात जे गटनोंदणीच्या पूर्वी आम्ही तुमच्यासमोर हजर करू अशी त्यांनी आश्वासन आम्हाला दिली होती। त्यामुळे म्हणून जिल्हाप्रमुखांनी त्या प्रकारचं वक्तव्य केलं होतं। तब्बल एकूण 4 नगरसेवक बेपत्ता आहेत, पण 2 नगरसेवकांबाबतच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होते। उर्वरित जे 2 नगरसेवक आहेत जे मनसेमधून तुमच्या पक्षात प्रवेश केला होता आणि त्यांनी उमेदवारी मिळवून ते जिंकून आले, मात्र त्या दिवसापासून ते देखील बेपत्ता आहेत। मनसेसोबत असल्याची देखील ही चर्चा आहे। त्या 2 नगरसेवकांबाबत ठाकरे गट काही आक्रमक भूमिका घेताना दिसत नाही? नाही, तसं नाही आहे। बघा, जे 2 नगरसेवक आहेत मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे, या दोन्ही नगरसेवक कल्याणपूर्व भागातचे आहेत आणि आम्ही सर्व कल्याणपूर्वेचे पदाधिकारी आहोत। त्यामुळे आम्ही त्या 2 नगरसेवकांची शोध घेतोय किंवा त्याबद्दल जी प्रक्रिया आहे ते पूर्ण करतोय। राहुल कोट आणि स्वप्नाली केने हे कल्याण पश्चिमचे असल्यामुळे तिथले जे पदाधिकारी आहेत, तिथले जे जिल्हाप्रमुख आहेत ते त्या पद्धतीने जे कारवाई आहे ते करत आहेत। एकंदरीत पाहिलं तर मनसेने देखील तुमच्यासोबत निवडणूक लढवली होती, युतीमध्ये लढवली होती, मात्र सध्या त्यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे। काय सांगाल त्याबाबत? त्यांची भूमिका तुम्हाला मान्य आहे? खरं तर युतीमध्ये लढल्यानंतर आम्ही सर्व दोन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांचं चांगलं मनोमिलन झालं होतं आणि एकमेकांसोबत खेळीमेळीचं वातावरण असताना मनसेने जी वेगळी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे ते सामान्य जनता ज्यांनी त्यांना ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मतदान केलेलं आहे ते देखील आणि आमचे सर्व शिवसैनिक देखील नाराज आहेत। त्यांची जी भूमिका आहे ते आम्हाला पटलेली नाही आहे। ज्यांच्या विरोधात आम्ही निवडणुका लढवला किंवा ज्यांच्या विरोधात आम्ही ही लढाई महाराष्ट्रभर लढत आहोत त्यांच्यासोबत जाणं किंवा त्यांना साथ देणं हे योग्य नाही आहे असं आम्हा शिवसैनिकांना वाटतं। पुढची भूमिका काय असणार आहे? कारण 9 दिवस उलटूनही ते आता म्हणजे तुमच्या संपर्कात नाही आहेत, तुमचा गट स्थापन झाले तर गटात देखील ते 4 नाही आहेत, तर पुढची भूमिका काय असणार? आमचे गटनेते श्री उमेश बोरगावकर साहेब यांनी या 11च्या 11 नगरसेवकांना या ठिकाणी व्हीप बजावलेला आहे। उद्या शिवसेना शहर शाखा कल्याण पश्चिम या ठिकाणी 11च्या 11 नगरसेवकांची बैठक आहे। त्या बैठकीत जर ते हजर राहिले नाही तर पुढील जे सदस्यत्व रद्द करण्याची जी कारवाई आहे ते कारवाई आम्ही करणार आहोत। एकंदरीत आपण पाहिलं तर या 4 नगरसेवक बेपत्ता प्रकरणात दर दिवस वेगवेगळं वळण लागतं। हे 4ही नगरसेवक सत्ताधारी पक्षाच्या संपर्कात असल्याचं देखील बोललं जातं। एकंदरीतच आज हे पोस्टर्स लागले, त्यामुळे येत्या काही दिवसातच हे 4 नगरसेवक नेमके कुणाच्या संपर्कात आहे, त्या 4 नगरसेवकांची काय भूमिका आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण।